श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत अध्याय 13. ग्रंथकार कैलासवासी विष्णू बळवंत थोरात. श्री गणेशाय नमः. शुक्ल पक्षाच्या चंद्राप्रमाणे हे स्वामी चरित्र एक एक अध्यायाने वाढत आहे. 12व्या अध्यायाच्या शेवटी कथा ऐकली श्रीपाद भट्टांची, ज्यांनी कपट करून बाळप्पांना फसवण्याचा प्रयत्न केला, पण तो प्रयत्नच फसला. त्यामुळे चोळप्पा खिन्न झाला. त्याला वाटू लागले की स्वामींना बाळप्पा माझ्यापेक्षा अधिक प्रिय झालेले आहेत. असो, ही स्वामींचीच कृपा. एकनिष्ठ बाळप्पा रात्रंदिवस स्वामींची सेवा अतिशय आनंदाने करत होते. बाळप्पांना स्वयंपाक पाणी करण्याची लाज वाटत असे. तेव्हा एकदा स्वामी त्यांना म्हणाले, गुरु हे नेहमी निर्लज्ज माणसाच्या जवळ असतात. आपल्या सद्गुरूंचा हा संदेश बाळप्पा मनोमन समजून गेले आणि त्यांना स्वयंपाक पाणी करण्याची लाज वाटेनाशी झाली. असे अनेक उपाय करून स्वामींनी बाळप्पांचे मन शुद्ध केले. त्यांना कळून चुकले की स्वामींच्या सारखे थोर दैवत या जगात कुठेही नाही. स्वामींच्या सेवेकऱ्यांमध्ये जिला महत्वाचे अधिकार प्राप्त होते ती सुंदराबाई नेहमी इतर सेवेकऱ्यांना काही कारण नसताना त्रास द्यायची. कडवट आणि कठोर बोल बोलून ती सर्वांचा अपमान करत असे. पण बाळप्पांवर तिचा पूर्ण विश्वास होता. एकदा मध्यरात्रीच्या वेळी स्वामींना लघुशंका लागली असताना त्यांनी बाळप्पांना उठवले. बाळप्पांनी स्वामींचा हात धरून त्यांना बाहेर नेले. हे पाहून सुंदराबाईला खूप राग आला. ती म्हणे की या बाळप्पांनी येऊन स्वामींना आपल्या अधीन केले आहे आणि त्यामुळे आता स्वामींना मी आधीसारखी प्रिय राहिले नाही. हा माझा अपमान झालेला आहे. तेव्हापासून ती बाळप्पांना सतत त्रास देऊ लागली. स्वामींकडे बाळप्पांच्या बद्दल तीव्र शब्दात तक्रार करू लागली. स्वामी अक्कलकोटमध्ये आल्यानंतर सर्वप्रथम ज्याच्या घरी गेले तो चोळप्पा एक उत्तम स्वामी भक्त म्हणून ओळखला जात होता. एका तपापर्यंत त्याने स्वामीची मनोभावे सेवा केली, पण आता त्याच्या मनात पैशाची इच्छा निर्माण झाली होती. लोभ निर्माण झाला होता. एकदा दिवाळीच्या सणाला स्वामी राजमंदिरात राहिले होते. तेव्हा एका भक्तांनी स्वामींना एक चंद्रहार अर्पण केला होता. राणीसाहेबांच्या मनात आले की दिवाळीच्या सणानिमित्त तो चंद्रहार स्वामींनी घालावा. म्हणून राणीसाहेबांनी सुंदराबाईला तो चंद्रहार आणायला सांगितला. त्यावर सुंदराबाई म्हणाली की तो चोळप्पाकडे आहे. हे ऐकून राणीसाहेबांनी चोळप्पाकडे गंगूलाल या नावाच्या जमादाराला पाठवले. गंगूलाल चोळप्पाकडे गेला आणि त्याला म्हणाला की तुमच्याकडे असलेला चंद्रहार राणीसाहेबांना हवा आहे. त्यावर चोळप्पा म्हणतो की माझ्याकडे तो हार नाही, तो तर बाळप्पांकडे आहे, तो तुम्ही त्यांच्याकडून घ्या. म्हणून मग गंगूलाल बाळप्पांच्याकडे गेला आणि हार मागू लागला. बाळप्पा म्हणाले, तो चंद्रहार मला चोळप्पाने ठेवायला दिलेला आहे आणि तो त्याच्या मालकीचा आहे. हे ऐकून गंगूलाल पुन्हा चोळप्पाकडे गेले. चोळप्पा म्हणाला, बाळप्पा तो हार देत असतील तर घे. हे ऐकून गंगूलाल राजमंदिरात परत आला आणि त्याने राणीसाहेबांना ही सर्व घडलेली घटना सांगितली. चोळप्पाचं हे कृत्य जेव्हा राणीसाहेबांना समजले तेव्हा त्यांना त्याचा खूप राग आला. शिवाय सुंदराबाईने सुद्धा राणीसाहेबांना चोळप्पाच्या विरुद्ध काही गोष्टी सांगितलेल्या होत्याच. मग राणीसाहेबांनी आदेश दिला की आत्तापर्यंत चोळप्पाच्या हातात जे जे काही कारभार सुपूर्त केले होते ते त्याच्या हातून काढून घ्यावे. आधीच सुंदराबाईंच्या मनात चोळप्पाबद्दल राग होताच. त्यात आता राणीसाहेबांनी घेतलेला हा निर्णय ऐकताच सुंदराबाई खूपच आनंदित झाली. चोळप्पाने आजपर्यंत स्वामींची सेवा केली आणि स्वामींच्या कृपेने त्याला पैशालाही काही कमतरता नव्हती. असो, एकदा नवल झाले. स्वामी आपल्या भक्त मंडळींच्या गराड्यात बसले होते. तिथे बाजूला एक कापड पडलेले. ते कापड स्वामींनी उचलले आणि त्याची झोळी केली. ती हातात घेऊन तिथे जमलेल्या सर्वांना उद्देशून स्वामी म्हणाले, अलख, भिक्षा द्या आम्हाला. ते पाहून सर्वांना आश्चर्य वाटले.
जे जे कोणी तिथे दर्शनाला आलेले त्या प्रत्येकाने त्या झोळीत स्वामींना भिक्षा घातली. कुणी भिक्षा म्हणून 1 रुपये तर कुणी 2 रुपये देत होते. बघता बघता काही क्षणातच 100 रुपये झाले. मग ती झोळी चोळप्पाला देऊन स्वामी म्हणाले, हे घे चोळप्पा, तुझे ऋण फिटले, आता तू स्वस्थ बस. ते सगळे पैसे पाहून चोळप्पाला मनापासून आनंद झाला. पण त्याला स्वामींच्या त्या बोलण्याचा अर्थ कळला नाही की या पैशामुळेच तो स्वामींच्या चरणापासून लांब जात आहे. या घटनेला 2 महिने होऊन गेले आणि आता राणीसाहेबांच्या आज्ञेनुसार 2 शिपाई स्वामींकडे आले. स्वामींच्या बाजूला बसलेल्या चोळप्पाला उठवून ते दोघे शिपाई स्वामींच्या जवळ बसले. हे पाहून चोळप्पा दुःखी झाला. स्वामींच्या पुढ्यात येणाऱ्या सर्व वस्तू ते शिपाई उचलत. चोळप्पाने त्या वस्तूंमधल्या काही नेऊ पाहिल्या तर ते शिपाई त्याच्याकडून त्या वस्तू काढून घेत. अशा प्रकारे राणीसाहेबांच्या हुकुमावरून चोळप्पाला बाजूला केले गेले. हे पाहताच सुंदराबाईला खूप बरे वाटले. असेच काही दिवस गेले. बाळाप्पा स्वामींची सेवा करीतच होते. एकदा सुंदराबाई बाळाप्पांवर खूप रागावल्या आणि त्यांना कठोर शब्दात खूप बोल बोलल्या. ते बोल ऐकून बाळाप्पा खूप दुःखी झाले आणि स्वामींना सोडून इथून निघून जावं असा विचार करत अतिशय दुःखी अंतःकरणाने ते आपल्या मुक्कामाच्या जागी गेले. दुसऱ्या दिवशी ते तिकडून जाण्याकरता स्वामींची आज्ञा घेण्यासाठी म्हणून स्वामींकडे आले. अंतर्यामी स्वामींनी लगेच ओळखले की बाळाप्पा आता आपल्याकडे परत जाण्याची परवानगी घेण्यासाठी येत आहेत. तेव्हा एका सेवेकर्याला स्वामी म्हणाले, बाळाप्पा दर्शनाला येत आहेत, त्यांना त्यांचे बसायचे आसन दाखवा. बाळाप्पा तिथे आले तेव्हा सेवेकर्यांनी त्यांना आसन दाखवले. तेव्हा बाळाप्पा समजून गेले की आपण इथून जावे अशी स्वामींची आज्ञा नाही. मग बाळाप्पांच्या मनात प्रश्न आला की हे आसन आपण मांडावे तरी कुठे. त्याच रात्री बाळाप्पांना स्वप्न पडले. त्या स्वप्नात त्यांना गावच्या बाहेर असलेले मारुतीचे मंदिर दिसले. तो संकेत मानून बाळाप्पांनी उठल्यानंतर ते आसन लगेच त्या मारुतीच्या मंदिरात मांडले आणि ते तिथेच बसू लागले. तिथे बसून बाळाप्पा श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करीत आणि किती जप झाला याची नोंद करून ठेवीत. दिवसातून एकदा ते स्वामींच्या दर्शनाला येत. बाळाप्पांना सुद्धा तिकडून घालवून दिल्याचे सुंदराबाईला खूप समाधान मिळाले. आता ती गर्वाच्या प्रभावाखाली कुणालाही जुमानेनाशी झाली. स्वामींनी निश्चय केला की सुंदराबाईला आता दूर केले पाहिजे, म्हणून त्यांनी एक चमत्कार करून दाखवला. स्वामींच्या दर्शनाला येणाऱ्या भक्तांकडून सुंदराबाई पैसे आणि धान्य मागून ते स्वतःकडेच ठेवत असे. तिचे हे वागणे राजमहालामधल्या थोर मंडळींना समजले. तेव्हा त्यांना वाटू लागले की तिला स्वामींच्या चरणांपासून लांब केले पाहिजे. पण हा विचार बोलायचे कोणाला धाडस होत नव्हते, कारण सुंदराबाई ही राणीसाहेबांच्या मर्जीतली होती. त्या काळी माधवराव बर्वे नावाचे एक कारभारी अक्कलकोटमध्ये होते. त्यांना आज्ञा मिळाली की सुंदराबाईला तिथून घालवून द्यावे, पण त्यांनी सुद्धा राणीसाहेबांच्या भीतीने तसे केले नाही. एके दिवशी स्वामींच्या दर्शनाला बर्वे आलेले असताना स्वामी त्यांना म्हणाले, कारभार कसा काय करत आहात तुम्ही. हे स्वामींचे शब्द ऐकताच बर्वे समजून गेले. त्याच दिवशी त्यांनी फौजदाराला पाठवून सुंदराबाईला अटक केली. फौजदार जेव्हा सुंदराबाईला बेड्या घालत होता तेव्हा ती आकांड तांडव करत होती. खूप रडली, पण तेव्हा स्वामी त्या फौजदाराला काही सुद्धा बोलले नाहीत. अशा प्रकारे सुंदराबाईच्या कारकिर्दीचा अंत झाला. मग राजेसाहेबांनी स्वामींच्या सेवेची व्यवस्था करण्यासाठी एका पंचांची नेमणूक केली. त्या पंचांनी बाळाप्पाला स्वामींची सेवा करण्यासाठी बोलवले आणि त्यांना सरकारकडून पगार देण्याचे सुद्धा मान्य केले. त्यावर बाळाप्पा म्हणाले की मला पैसे नकोत, मी कोणताही लोभ न बाळगता स्वामींची सेवा करेन. बाळाप्पांचा जप पूर्ण होताच स्वामींनी एका भक्ताला सांगून उद्यापन केले. बाळाप्पांनी एका तपापर्यंत स्वामींची उत्तम प्रकारे सेवा केली.
ते स्वामींचे प्रिय शिष्य झाले. स्वामींच्या पश्चात अक्कलकोट नगरात बाळाप्पा राहिले होते आणि ते निराहार राहून स्वामींच्या पादुकांची पूजा करीत. सर्व स्वामी भक्तांमध्ये बाळाप्पा श्रेष्ठ होते, ज्यांच्यावर स्वामींचे खूप प्रेम होते. असे हे बाळाप्पांचे चरित्र एकत्रित स्वरूपात या स्वामी समर्थ चरित्र सारामृत ग्रंथात वर्णन केले आहे. दृढ निश्चय आणि भक्ती असेल आणि त्याच सोबत सद्गुरूंच्या चरणांची प्रबळ इच्छा असेल तरच मोक्ष प्राप्त होतो. इतर कोणतेही मार्ग कामी येत नाहीत. अशाच दृढ निश्चयाचे उदाहरण म्हणजे हे बाळाप्पांचे चरित्र आहे. ते श्रोत्यांनी लक्षपूर्वक ऐकावे. जे उगीचच भक्तीचे सोंग आणतात त्यांच्यावर स्वामींची कृपा होत नाही, पण जे पूर्ण श्रद्धाभावाने नमस्कार करतात त्यांच्यावर स्वामींची कृपा नक्की होते. पुढील अध्यायात एक सुंदर कथा आहे, जी श्रोत्यांनी लक्षपूर्वक ऐकावी. ती ऐकल्याने सर्व दुःख दूर होतील आणि पापे भस्मसात होतील. हे अक्कलकोट निवासी स्वामी राया, तुमचा जय जयकार असो. हे विष्णू आणि शंकर रात्रंदिवस तुम्हाला वंदन करतात. अशा प्रकारे श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत ग्रंथाचा हा 13वा गोड अध्याय भक्तांनी आनंदाने ऐकावा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.